आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर। प्राचीन अंबरनाथ शिव मंदिराजवळ अनेक वर्ष जुना वृक्ष पडल्याने पर्यावरण प्रेमी नाराजी। पांढरा कपडा या झाडावर टाकून त्या वृक्षाचा केला अंत्यविधी। वालधुनी नदीपात्रातील प्राचीन अंबरनाथ शिव मंदिराच्या प्रांगणात सुरू असलेल्या विकास कामाच्या कामादरम्यान आज एक प्राचीन व जिवंत पिंपळ वृक्ष उन्मळून पडला आहे। अनेक वर्ष जुना वृक्ष पाडण्यात आल्याने पर्यावरण प्रेमी त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी वृक्षाचा मृत्यू झाल्याने पांढरा कपडा त्या झाडावर टाकून त्या वृक्षाचा अंत्यविधी केला। हा वृक्ष पडण्यास अंबरनाथ नगरपालिका प्रशासन जबाबदार असून अंबरनाथ नगरपालिका विकासाच्या नावावरती पर्यावरण हानी करत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी हिराली फाउंडेशनच्या सरिता खानचंदानी यांनी केलाय। ह्या नदीचा ह्या शिवमंदिरचा इतिहास सांगितला आणि हे झाड, ह्या झाडाला एक धार्मिक महत्व पण आहे आपल्या पुराणामध्ये। आणि हे जे झाड पडलंय याला सर्वस्व जबाबदार हा विकासक आणि इथले मंत्रीगण, जे ठेकेदार, हे सर्व। कारण की याला तर पर्याय शोधता आला असतं, त्यांना झाड वाचवता आलं असतं। असेच कित्येक झाडं त्यांच्या हलगर्जी रोज पाडल्या जातात आणि पर्यावरणाशी छेडछाड केली जाते आणि सर्वसामान्य माणसाचा विचार केला जात नाही। आणि असे हा जर विकास काय कामाचा, जर जो विकास आमच्या जीवाशी खेळत असेल, जो आमच्या पर्यावरणाला धोका देत असेल, आमच्या धार्मिक भावना जर दुखवत असेल, तर तो विकास आमच्या काय कामाचा। तर ह्या शासनाने विचार करा आणि आमच्या मॅडमनी ह्या संदर्भात कित्येक तक्रारी केलेल्या आहेत, पण त्या एकाही तक्रारीची दखल घेतली जात नाही आणि आम्हाला समाधानकारक उत्तर देत नाही। तर आम्ही ह्या बाबतीत आम्ही शासनाला पुन्हा जाब विचारू आणि ह्या ठेकेदारावरती आणि जे ज्याला कोणी जबाबदार असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी। देखिए, ये जो शिव मंदिर है ये एक प्राचीन काल का मंदिर है, ऐतिहासिक मंदिर है, 1000 वर्ष पुराना इसका अपना इतिहास है। जब ये आर्कियोलॉजिकल सर्वे यानी पुरातन विभाग की आप डिटेल रिपोर्ट साइंटिफिक बात करेंगे तो ये कहा गया है कि जो शिव मंदिर है वो वाल्धुनी नदी के किनारे बसा हुआ है। अगर ये शिव मंदिर 1000 वर्ष पुराना है तो ऑब्वियसली वाल्धुनी नदी उससे पुरानी होगी। इसके लिए कोई उसको घोषित अघोषित करने का मतलब ही नहीं आता। अब यहाँ पर आप वृक्ष देखेंगे तो ये जो है 1000 वर्ष पुराना एक वन संपदा है। बार बार आज मैं फरवरी महीने से इसकी कंप्लेंट कर रही हूँ कि जब इसका पार्ट करके इसको ऊपर कॉन्क्रीटाइजेशन करके हजारों गाड़ियां इसके ऊपर इसको एक पार्किंग स्टेशन बना दिया गया था। फरवरी से लेके मैं आज तक ये कंप्लेंट कर रही हूँ। इस पेड़ का, ये एक हेरिटेज पेड़ है, इंग्लिश में 50 वर्ष से ज्यादा जो पेड़ होते हैं उसे हेरिटेज ट्री कहा जाता है। ऊपर से ये हमारा देसी प्रजाति यानी पीपल का पेड़ है। पीपल का पेड़ साइंटिफिकली बहुत ज्यादा ऑक्सीजन देता है। इसकी भविष्यवाणी मैंने की हुई है। मैंने रिटर्न एप्लीकेशंस पे एप्लीकेशन हर पॉसिबल डिपार्टमेंट को किया है, लेकिन आज बहुत ही दुख के साथ कहना पड़ रहा है कि इस पेड़ का कत्ल हमारे माननीय रसाल साहब ने कर दिया। पूरा का पूरा जिम्मेदारी ये रसाल साहब की जाती है और उन नेताओं की जाती है जिन्होंने अपना इस ड्रीम प्रोजेक्ट के लिए आज हजारों ऐसे पेड़ों को, वन संपदा को बलि चढ़ा दिया। आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर।